या ठिकाणी माध्यमाची काय होतं आपण थेट करू बोला. काल पुन्हा एकदा धमकीचं एक पत्र आपल्याला आलेलं आहे. यापूर्वी देखील जवळपास 3 ते 4 वेळेस आपल्याला दूरध्वनीवर धमकी आली होती. नेमकं काय याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया काय देणार याच्यामध्ये? गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे 4-5 वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत, ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना. आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत, फोन सुद्धा आलेले आहेत. आता याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती, त्या काही नंबर्स दिलेले आहेत, कुठे मीटिंग झाल्या हे सगळं दिलेलं आहे. आणि आता शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्न सुद्धा झाले, तो भाग वेगळा. परंतु शेवटी आपण सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं. घरी बसू शकत नाही, किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे, ती बदलू शकत नाही. त्याचे काय परिणाम व्हायचे ते होते. आपण पोलिसांकडे सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिसांचा शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे. अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडत आहेत, म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब ते पोलिसांना कळवलेलं आहे. काही गाड्यांचे नंबर सुद्धा आहेत, ते गाड्यांचे मोबाईल नंबर, गाड्यांचे नंबर, अमकं तमकं बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये. काय ते पाहिजे तुम्हाला कॉपीज वगैरे देतील. 5 लोक कुठेतरी आहेत, कुठे मीटिंग झालेली आहे ते आहे, कुणाचा तरी एक नंबर आहे, गाडीचे नंबर आहे, असं बरंच काहीतरी आहे त्याच्यामध्ये. ज्या हॉटेलमध्ये मीटिंग झाली, हॉटेल समोर मीटिंग झाली, ते सगळं आहे त्याच्यामध्ये. पण ही सगळी माहिती त्या पोलिसांना कळवलेली आहे आणि पोलीस निश्चितपणे त्याचा शोध घेतील. साहेब, इतर वेळेला फक्त धमकी येतो, मात्र आता कट रचून मारण्याचा प्रयत्न, सुपारी, असे सगळे प्रकार जे आहेत ते अतिशय धक्कादायक आहे. धमकीपेक्षा हे जास्तच धक्कादायक आहे. आता इथं आहेच, खरंच आहे ते सुपाऱ्या बिपाऱ्या ज्या आहेत, पूर्वी ते गँगवारच व्हायचं सुपाऱ्या घेऊन. ते बरंचसं जे आहे, मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होतं. पण आता काय ठीक आहे, जे आहे ते आहे. पोलीस त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण जी भूमिका घेतली, मला माहित नाही माझ्या ते कशासाठी आहे हे आता यांना पकडल्यानंतर माहिती पडेल. काय मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका, माझी आयडिओलॉजी सोडू शकत नाही. अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरी सुद्धा नाही. धन्यवाद.